नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण धर्म आणि राजकारण यांचा नेमका काय संबंध आहे याची चर्चा करणार आहोत. मागच्या भागांमध्ये आपण जात आणि राजकारणाच्या संदर्भामध्ये बोलत होतो आणि त्यावेळेला बोलताना मी असं म्हटलं होतं की भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जात, धर्म, भाषा, प्रदेश हे जे सामाजिक घटक आहेत हे सामाजिक घटक राजकीय प्रक्रियेला क्रिया प्रतिक्रिया देत असतात आणि त्यातून इथलं राजकारण किंवा इथली राजकीय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो ती आकाराला येत असते. या दृष्टिकोनातून धर्म हा सुद्धा घटक भारतीय राजकारणामध्ये महत्त्वाचा ठरतो. आता धर्म आणि राजकारण यांचा अर्थार्थी संबंध आहे का, तसं बघितलं तर नाही असं त्याचं स्पष्ट उत्तर येईल. कारण धर्माची एक बाजू वेगळी आहे की जी लोकांना संघटित करते आहे. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, या बाबतीतल्या ज्या काही व्यक्तीच्या धारणा असतात त्या धारणा धर्म निश्चित करत असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एका अर्थानं समूहवादी भूमिका जी असते ती माणसाची निश्चित करण्यामध्ये धर्माची भूमिका आहे. धर्माची दुसरी बाजू जी आहे ती जी जमातवादीकरणाची किंवा जमातीकरणाची अशा पद्धतीची राहिलेली आपल्याला साधारणतः दिसेल. आणि त्यामुळे मग ज्यांनी धर्म आणि राजकारण या प्रक्रियांचा अभ्यास केला त्यातल्या मॉरिस जोन्स या ब्रिटिश लेखकानं जो अभ्यास केला त्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की संप्रदायवाद हा भारतातील एक सामर्थ्यशाली असा विघटनात्मक घटक आहे किंवा विघटनात्मक अशी शक्ती आहे. किंवा आपण असं म्हणूयात की भारतीय एकात्मतेच्या मार्गातला मुख्य अडसर म्हणून धर्माचा विचार हा अनेक लोक साधारणतः करताना दिसतात. ज्या लोकांनी सकारात्मक लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या घटकांकडे बघितलं ती मंडळी त्या घटकांचा म्हणजे एका अर्थानं धर्माचा राजकारणातला सहभाग किंवा धर्म राजकारणामध्ये येणं किंवा राजकीय प्रक्रिया धर्मकेंद्रित होणं ही एका अर्थानं सकारात्मक गोष्ट काही लोक मानतात. सकारात्मक या दृष्टिकोनातून की कधी ना कधीतरी त्यातली वैफल्यता जी असेल ती लोकांच्या लक्षात येईल आणि लोक आपला धर्म सोडतील, आपली जात सोडतील आणि मग राजकारणाकडे वळतील असा त्यातला एक भाबडा आशावाद जो आहे तो काही लोक अभ्यासकांकडे आहे. आणि त्यामुळे धर्म आणि राजकारणाचा सकारात्मक अभ्यास करणारी काही मंडळी आणि त्याचा नकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करणारी काही मंडळी असे दोन भाग आपल्याला करता येतील. मॉरिस जोन्स हा त्यापैकी एक होता असं आपल्याला म्हणता येईल. आता धर्माचा मुख्य म्हणजे हे काय आहे, उपयोग काय आहे, तर एक मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की धर्म हा घटक सांस्कृतिक आहे आणि तो माणसांना एकत्र जोडण्याचं काम करतो. समान धर्म किंवा समान धार्मिक विधी जे असतात ते लोकांना एकत्र आणतात. एका अर्थानं धर्म हा ऐक्यवर्धक आहे असं आपल्याला म्हणतात. म्हणजे एकात्मता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून हा घटक जास्त महत्त्वाचा आहे असं म्हटलं जातं. राष्ट्रवादाच्या बाबतीमध्ये सुद्धा धार्मिक एकात्मता हा घटक महत्त्वाचा ठरतो. पण मग धर्म आणि राजकारणाचा संबंध नेमका येतो कुठे हा खरा प्रश्न आहे आणि तो प्रश्न अभ्यासण्यासाठी आपल्याला म्हणजे त्याचं दुसरं रूप जे आहे ते बघावं लागेल, जमातवादाचं. आता जमातवाद कशाला म्हणायचं की जेव्हा धर्माचा राजकारणासाठी वापर केला जातो तेव्हा ती प्रक्रिया ही जमातवादी बनते किंवा त्याला जमातवाद असं म्हटलं जातं. म्हणजे राजकीय प्रक्रियेचं जमातवादी धार्मिकीकरण जेव्हा होतं तेव्हा जमातवादाची प्रक्रिया आकार घेते असं आपल्याला म्हणता येईल. आता जमातवाद फक्त भारतातच आहे का, तर नाही. जगातल्या अनेक देशांमध्ये धर्मवाद जो आहे तो उफाळून आलेला आपल्याला साधारणतः दिसेल आणि धर्माच्या नावाने हिंसा अनेक देशांमध्ये चाललेली आहे. म्हणजे ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, बौद्ध आहेत, सगळे धर्मपंथ जे आहेत याने धार्मिक हिंसा घडवून आणलेली आहे. इस्रायल आणि अरब या संघर्षामध्ये आजवर अनेक ज्यूंना आणि मुस्लिमांना आपले प्राण गमवावे लागलेले.
म्हणजे इस्रायलला संपवण्याची शपथ घेणारी राष्ट्र तर इस्रायलच्या आजूबाजूला आहेत, लेबनॉन, इजिप्त, जॉर्डन, सौदी अरेबिया सारखी मुस्लिम बहुल राष्ट्र. पण म्हणून इस्रायल संपलाय अशातला भाग नाही. आर्मेनियामध्ये जे काही सुरू आहे ते सुद्धा धर्मवादाचं किंवा वंशवादाचं एक लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल. श्रीलंकेमध्ये सिंहली बौद्ध आणि मुस्लिम यांच्यामध्ये संघर्ष आहे. तिथले सिंहली आणि तमिळ यांच्यातला वांशिक संघर्ष हा आपल्या सगळ्यांना परिचित आहे आणि त्यामुळे श्रीलंकेवरती अनेक राष्ट्रांनी बहिष्कार सुद्धा घातलेला होता. किंवा सध्या सिरिया, इराक या भागांमध्ये जे संघर्ष चाललेले आहेत त्यामध्ये लाखो लोकांना जीव गमवावा लागलेला आहे. शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम पंथांमध्येच मोठ्या प्रमाणावरती संघर्ष असलेले आपल्याला साधारणतः दिसतील. म्यानमारमध्ये बहुसंख्य असलेल्या बौद्ध धर्मीयांनी रोहिंग्या मुसलमानांवरती जे अत्याचार केले आणि त्यातून त्यांच्या स्थलांतरितांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न निर्माण झालेले आपल्याला साधारणतः दिसतात. म्हणजे एका अर्थाने फक्त धर्म हा फक्त भारतातच म्हणजे विशिष्ट भूमिका बजावतो राजकारणामध्ये असं काही नाही, तर त्याची व्याप्ती ती आहे, ती जागतिक आहे. जगभर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये हे सगळं चालू असलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. भारताची निर्मितीच मुळात जी झाली 1947 मध्ये ती द्विराष्ट्र सिद्धांताने झाली. हिंदू आणि मुस्लिम या धार्मिक म्हणजे भारताची फाळणीच धार्मिक आधारावरती झालेली आहे. त्यामुळे हिंदू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तसं हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि ती कधी एकत्र नांदू शकणार नाही. तसंच झालं. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर तरी हिंदू मुस्लिम यांच्यातील प्रश्न मिटतील असा एक भाबडा आशावाद लोकांना होता, पण ते तसं झालं नाही. उलट नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती राजकारणाचं जमातवादीकरण घडून आलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आता भारतातलं धर्माचं प्रोफाईल नेमकं कशा पद्धतीचं आहे किंवा भारतातली आकडेवारी जर आपण बघितली धर्माच्या संदर्भातली तर ती नेमकी कोणत्या पद्धतीची आहे. 2011ची जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये भारतामध्ये जवळपास 80% हिंदू हे राहत होते आणि मग त्याच्या खालोखाल जर कुठला धर्म असेल तर मुस्लिम, जवळ 14% आसपास मुस्लिमांची संख्या आहे. आणि मग उरलेले जे 6% आहेत या 6%मध्ये बौद्ध आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत आणि इतर धर्मीय आहेत म्हणजे पारशी, यहुदी, ज्यू, बहाई वगैरे असे जे काही लोक आहेत ते साधारणतः असलेले आपल्याला साधारणतः दिसतात. आता याच्यामध्ये बौद्ध 0.7% आहेत, शीख 1.7% आहेत, ख्रिश्चनांची संख्या 2.3% आहे, जैन 0.4% आहेत आणि पारशी, यहुदी, ज्यू, बहाई इत्यादी असे जे सगळे आहेत ते 0.7% इतके असलेले आपल्याला साधारणतः दिसतात. आणि माझा कोणताही धर्म नाही असं सांगणारी जी लोक आहेत ती 0.2% आहेत. म्हणजे एकंदरीत भारतातलं सामाजिक वास्तव हे जसं जातीय आहे, जातीवरती आधारित आहे, तसंच ते धार्मिक सुद्धा असलेलं आपल्याला साधारणतः दिसेल. आता मगाशी मी जसं म्हटलं तसं पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जमातवादाचा प्रश्न संपला आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. कारण आजही असंख्य असे धार्मिक अल्पसंख्याक गट आहेत की जे धर्माच्या आधारानं राजकारण करत असलेले आपल्याला दिसतील. आज तर म्हणजे 2014 नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आलेली आपल्याला साधारणतः दिसते आणि त्यांचा विचार जो आहे तो एका अर्थानं धार्मिक किंवा हिंदुत्ववादी अशा पद्धतीचा असलेला आपल्याला दिसेल. आता त्याच्या विरोधामध्ये जे पक्ष बोलतात की जे स्वतःला लोकशाहीवादी समजून घेतात किंवा जे स्वतःला धर्मनिरपेक्षवादी समजतात असे लोक खरंच धर्मनिरपेक्ष आहेत का, तर त्याचंही उत्तर नकारार्थी असलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे ते पूर्णतः धर्मनिरपेक्षवादी आहेत अशातला भाग नाही, तर ते सुद्धा धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्याला साधारणतः दिसतात किंवा धार्मिक गटांना आपल्या बाजूला खेचून त्यांच्या ज्या मतपेढ्या असतात किंवा ज्याला आपण व्होट बँका म्हणतो
त्या वोट बँका निश्चित करणं आणि त्यांच्या आधारानं राजकारण हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती चाललेलं आपल्याला साधारणतः दिसेल. आणि त्यामुळे मग म्हणजे राज्यघटना ज्या वेळेला अस्तित्वामध्ये आली 1950 मध्ये, त्यावेळेला राज्यघटनेचा नेमका दृष्टिकोन कशा पद्धतीचा होता, म्हणजे आपण आपल्या राजकीय जीवनाचा पाया किंवा चौकट म्हणतो, ती चौकट ही धर्मनिरपेक्षवादी आहे, समाजवादी आहे, लोकशाही आहे. ते आपण पहिल्या काही प्रकरणांमधून शिकलेलो आहोत. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर भारताचा कोणताही असा अधिकृत धर्म असणार नाही, राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही, सगळ्या धर्मांना समान वागणूक दिली जाईल आणि अल्पसंख्याकांच्या विशेष हक्क म्हणजे त्यांचं जे संस्कृती किंवा हक्क जे असतील त्यांचं विशेष संरक्षण केलं जाईल. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती साधारणतः धर्मनिरपेक्षमध्ये आपण घेतलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये मात्र राजकारण हे अशा पद्धतीनं चालताना आपल्याला दिसत नाही. हा भारतातल्या राजकारणात म्हणजे ते एक मोठं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय राज्यघटनाकारांना या सगळ्या प्रश्नांची जाणीव होती आणि त्यामुळे या सगळ्या गटांमध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण व्हावं या दृष्टिकोनातूनच आपण धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना जी आहे ती स्वीकारलेली साधारणतः दिसते. आता आपण मग नेमकं भारतातलं राजकारण कशा पद्धतीने घडतंय किंवा मग जाती जमातीय दंगली नेमक्या कशा पद्धतीने घडतात, त्याला सुद्धा एक मोठा इतिहास आहे. कारण जाती जमातीय दंगली ज्या आहेत त्या काही आजच्याच आहेत अशातला भाग नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये असताना सुद्धा इथे हिंदू मुस्लिम दंगे झालेले साधारणतः आपल्याला दिसतील. आपण हिंदू मुस्लिम दंग्यांच्या बाबतीमध्ये बोलतो याचा अर्थ बाकीच्या धर्मांमध्ये सगळं आलबेल आहे अशातला भाग नाही. पण जे मेजॉरिटीनं आहेत किंवा प्रामुख्यानं बहुसंख्य आहेत ते नेमके कशा पद्धतीनं राजकारणाला रिॲक्ट होतात किंवा त्यांची क्रिया प्रतिक्रिया नेमकी राजकारणाला कशा पद्धतीची असते ते बघितलं तर इथली जमातवादी प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने घडते हे आपल्या लक्षात येईल. 1762 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा दंगल उसळली आसाममधल्या सिल्लेटमध्ये आणि त्या दंगलीची सुरुवात जी होती ती मुसलमानांनी केलेली होती. म्हणजे पूर्वीच्या प्रत्येक दंग्यांमध्ये मुसलमानांनी नेहमी दंगलीला सुरुवात केली असं काही म्हणता येईल अशातला भाग नाही. 1809 बनारसला जो दंगा झाला त्यामध्ये हिंदूंनी मशिदीवरती हल्ला केलेला आपल्याला दिसेल आणि दिसेल त्या मुसलमानाला ठार त्यावेळेला केलेलं होतं, मशीद जाळून टाकलेली होती. या दंग्यामध्ये जवळपास 50 मशिदी जाळण्यात आलेल्या होत्या. 1884 मध्ये मल्लियापुरम, 1886 मध्ये दिल्ली आणि इटावा, 1889 मध्ये डेरा गाझी खान मध्ये, 1891 कलकत्तामध्ये दंगली झाल्या होत्या. 1893 मध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि वायव्य सरहद्द प्रांतांमध्ये व्यापक प्रमाणामध्ये हिंदू मुस्लिम दंगे झालेले होते. 1923 ते 1926 मध्ये परत व्यापक प्रमाणावरती हिंदू मुस्लिम दंगे झालेले आपल्याला साधारणतः दिसतील. आणि त्यानंतरच्या भीषण दंगली ज्या होत्या त्या 1946-47 या वर्षामध्ये झालेल्या आपल्याला साधारणतः दिसतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 1960 पर्यंत जातीय तणावाचं प्रमाण जे होतं ते कमी झालेलं होतं. पण त्यानंतर मात्र सतत हे प्रमाण वाढत गेलं आणि गेल्या 2-3 दशकांमध्ये तर ते आणखीन वाढताना आपल्याला साधारणतः दिसतं. महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या जिल्ह्यांपैकी 29 जिल्ह्यांमध्ये जातीय दंगली उद्भवलेल्या आहेत. मालेगाव, भिवंडी, जळगाव, औरंगाबाद या शहरांमध्ये त्या पुन्हा पुन्हा उद्भवतात. भारताच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अहमदाबाद, वडोदरा, मोरादाबाद, अलीगड, जमशेदपूर अशी जी काही शहरं आहेत ही कायम सेन्सिटिव्ह म्हणजे ज्याला आपण कुप्रसिद्ध म्हणूया अशा पद्धतीची राहिलेली साधारणतः दिसते. 1978 नंतरच्या कालखंडामध्ये पंजाबमध्ये हिंदू शीख तणाव निर्माण झालेला आपल्याला दिसेल. 1992 मध्ये राम जन्मभूमी बाबरी मशीद जो वाद उद्भवलेला होता आणि बाबरी मशीद पडल्यानंतर देशभर जमातवादी दंगे जे होते ते मोठ्या प्रमाणावरती घडलेले आपल्याला साधारणतः दिसते. म्हणजे हा सगळा जाती जमातीय दंगलींचा जो इतिहास आहे तो साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने मांडता येऊ शकतो. आता मुळात प्रश्न असा निर्माण होतो की ह्या मग जमातवादी दंगली का होतात किंवा राजकारणाचं जमातवादीकरण का घडतं, त्याच्या मागे काही कारण असतात. काय कारण असू शकतात? एक पहिलं कारण जर कुठलं असेल
तर ते म्हणजे ब्रिटिश राजवट आणि राज्यकर्त्यांचं जे धोरण होतं त्या धोरणानं भारतामध्ये जमातवाद फोफावला असं आपल्याला म्हणता नाही. ब्रिटिशांनी भारतामध्ये दुही माजवण्याचं काम केलं. हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये फोडा आणि झोडा अशा पद्धतीचं राजकारण करून त्यांनी कायम मुस्लिमांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला आणि मुस्लिमांमधल्या असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेचा वापर ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याचा पाया पक्का करण्यासाठी बऱ्याच वेळेला केला असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला अगदी 1946 मध्ये कॅबिनेट मिशनची जी योजना होती त्या योजनेमधनं तर भारत आणि पाकिस्तानचं उद्दिष्ट साकार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृतीचा निर्णय नंतरच्या कालखंडामध्ये घेतला. म्हणजे ब्रिटिशांचं जे दान होतं ते नेहमी मुस्लिमांच्याच पदरामध्ये पडलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. ते एक धोरण जे होतं ते भारत आणि त्यामुळे म्हणजे कायम हिंदू जे नेते होते त्यांच्या मनामध्ये मुस्लिम लीग विषयी किंबहुना एकंदर मुसलमानांविषयी एक संशयास्पद अशा पद्धतीची भूमिका राहिलेली आपल्याला साधारणतः दिसते. दुसरं कारण जमातवादाचं आपल्याला असं सांगता येऊ शकतं ते म्हणजे सत्ता स्पर्धा. आणि सत्ता स्पर्धा ही काय आजची आहे अशातला भाग नाही, ती स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. ब्रिटिशांनी वेगवेगळ्या कायद्यांच्या आधाराने भारतीयांना जी काही थोड्याफार प्रमाणामध्ये स्वायत्तता दिली होती त्याचा परिणाम असा झाला की हिंदूंना असं वाटायला लागलं की या मर्यादित सत्तेवरती आपला अधिकार असला पाहिजे आणि मुसलमानांना प्रमाणाबाहेर म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर त्यांना हिस्सा हवा होता आणि त्यातून मग हिंदू मुसलमान सत्ता स्पर्धा जी होती ती सुरू झाली. 1936च्या निवडणुका, 1946च्या निवडणुका, 1936च्या निवडणुकांमध्ये तर 9 प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये काँग्रेसला बहुमत होतं आणि 3 प्रांतांमध्ये मुस्लिम लीगला बऱ्यापैकी जागा मिळालेल्या होत्या. पण मुस्लिम लीगचं म्हणणं होतं की 50% जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत सगळ्याच प्रांतांमध्ये आणि त्या काँग्रेस त्यांना देऊ करत नव्हती. आणि त्यामुळे मग मुस्लिम लीगनं नंतर प्रत्यक्ष कृतीचा मार्ग जो होता तो अवलंबलेला आपल्याला साधारणतः दिसतो. म्हणजे ही राजकारणातली जी सत्ता स्पर्धा होती ती स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जशी होती तशीच ती स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते. स्वातंत्र्योत्तर कालखंडांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपापल्या वोट बँका निर्धारित करण्यासाठी वेगवेगळ्या धर्मांचं लांगुल चालन केलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आणि त्याच्यामध्ये मग हे सगळे तथाकथित धर्मनिरपेक्षवादी जे पक्ष होते ते सुद्धा अग्रेसर होते. त्यामुळे कोणाला बाजूला काढणं, कोणाला झाकावं आणि कोणाला काढावं असा काही त्याच्यामधला भाग नव्हता. सगळेच राजकीय पक्ष हे धार्मिक गटांचं राजकारण करत असलेले आपल्याला साधारणतः दिसतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये म्हणजे बरखास्त झालेली मुस्लिम लीग पुन्हा पुनरुज्जीवित झाली. केरळसारख्या राज्यामध्ये हा पक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतोय. हिंदू जमातवादी पक्ष हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासूनच अस्तित्वात आलेले होते. जनसंघ असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना असतील, अलीकडे जनसंघाचं रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये झालं, शिवसेनेसारख्या राजकीय पक्ष असतील की जे धर्मवादी भूमिका घेतात किंवा अकाली दलासारखे पक्ष असतील, ह्यांनी जमातवादी भूमिका ही साधारणतः घेतलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे सत्ता स्पर्धा जी आहे, राजकीय सत्ता स्पर्धा, त्यातून राजकारणाचं जमातवादीकरण हे प्रामुख्यानं होत असलेलं आपल्याला दिसतं. आणखीन एक कारण ह्या सगळ्या जमातवादी प्रक्रियेला लागतं ते म्हणजे मुस्लिम नेत्यांची जी संशयास्पद जमातवादी नेते जे आहेत त्यांची संशयास्पद अशा पद्धतीची जी वर्तणूक आहे ती वर्तणूक सुद्धा काही वेळेला बहुसंख्य हिंदूंच्या मनामध्ये त्यांच्याविषयी द्वेष किंवा मत्सर निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या बऱ्यापैकी आहे अशा शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीयत्वाच्या संदर्भामध्ये संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी काही वेळेला या आताताई मुस्लिम नेत्यांनी घडवून आणलेल्या आहेत. म्हणजे मुंबईमध्ये जी दंगल झाली तिच्या मागे काही आर्थिक आणि राजकीय कारणं होती, पण त्या दंगलीनंतर जे पाकिस्तान धार्जिणं वर्तन मुस्लिमांकडनं झालं त्यामुळे त्याची एक तीव्र प्रतिक्रिया हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावरती उमटलेली आपल्याला साधारणतः दिसते. रोमेश थापर यांच्यासारखे जे विचारवंत होते त्यांनी असं मत व्यक्त केलंय की मुस्लिम जातीयतेला आळा घातल्याखेरीज हिंदू जातीयवादाला आळा घालता येणार नाही.
आणि धर्मनिरपेक्षतेचं साधन हे केवळ हिंदूंच्याच विरुद्ध वापरून चालणार नाही, अशा पद्धतीची भूमिका ही रोमेश ठाकर सारख्या विचारवंतांनी सुद्धा घेतलेली आपल्याला साधारणतः दिसेल. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं किंवा प्रजासत्ताक दिन निषेध दिन म्हणून किंवा काळा दिवस म्हणून पाळणं किंवा तिरंगा न फडकावणं, अशा पद्धतीचं वर्तन जे आहे ते वर्तन इथल्या मुस्लिम नेत्यांचं हे साधारणतः संशयास्पद राहिलेलं होतं. आणि त्याचा नेमका फायदा हा हिंदू जमातवादी नेत्यांनी आपली वोट बँक निश्चित करण्यासाठी किंवा ती फिक्स करण्यासाठी केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. आणखीन एक कारण जमातवादाचं आहे ते म्हणजे मुस्लिम समाजाची स्वभाव प्रवृत्ती जी आहे. कारण हिंदू मुसलमानांच्या दंगली साधारणतः अशाच ठिकाणी झालेल्या आहेत की ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या बऱ्यापैकी आहे. म्हणजे काही त्यातलं एक जर कारण सांगायचं झालं म्हणजे स्वभाव प्रवृत्तीचं, तर मुस्लिमांची सामोपचाराची क्षमता ही फार कमी आहे. कारण त्यांच्यामध्ये निरक्षरतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. अल्पसंख्या या गंडानं त्यांना असं पछाडलेलं आहे. त्यामुळे असुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेली आपल्याला साधारणतः दिसते. आणि त्यामुळे जातीयवादी मुल्ला मौलवी जे असतात ते या असुरक्षितपणाचा पुरेपूर फायदा उठवतात. अलीकडे ओबीसी चं जे राजकारण चालतं ते अशा पद्धतीचं असलेलं आपल्याला साधारणतः दिसेल. म्हणजे धार्मिक कारणासाठी एकत्र येणाऱ्या मुसलमानांविषयी मग हिंदूंना शंका निर्माण होते. रस्त्यावरती होणाऱ्या नमाजांना मग विरोध होतो आणि मग त्याच्या विरोधामध्ये महाआरत्या आयोजित केल्या जातात किंवा इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. मग त्यांना देता आम्हाला का नाही, अशा पद्धतीचं राजकारण हे प्रामुख्यानं सुरू होताना आपल्याला दिसतं. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात तर हे राजकारण भयानक पद्धतीनं पुढे आलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. म्हणजे गेल्या वर्षी मरकजमुळे कोरोना पसरला अशा पद्धतीची एक अफवांची लाट मोठ्या प्रमाणावरती उठली आणि त्याचा पुरेपूर फायदा हिंदुत्ववाद्यांनी उठवलेला आपल्याला दिसेल. यावर्षी कुंभमेळ्यामुळे कोरोना पसरताना आपल्याला दिसतोय. म्हणजे कोण त्याच्यामध्ये कमी आहे अशातला भाग नाही आहे. सरकारने निर्णय कसे घ्यायचे हा खरा त्यांच्यासमोरचा असलेला प्रश्न आहे. म्हणजे सरकार धर्मनिरपेक्षवादी जर असेल तर त्यांनी खरं सगळ्याच कार्यक्रमांवरती बंदी घालायला हवी. पण मग सरकार काही वेळेला त्याच्याकडे डोळेझाक करतं, कारण त्यांना मतं सांभाळायची असतात आणि त्यांना पुन्हा निवडून घ्यायचं असतं. म्हणजे हाच तर खरा यातला म्हणजे धर्मानं राजकारणाला दिलेला जो प्रतिसाद असतो तो हाच असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे सत्ताधारी निर्णय घेताना कचरतात बऱ्याच वेळेला. शहाबानोच्या प्रकरणामध्ये सुद्धा असंच झालं. राजीव गांधींनी निर्णय घ्यायला मागे पुढेपणा केलं आणि त्याचे महाभयंकर परिणाम जे होते ते नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला झालेले दिसतात. म्हणजे 1990 नंतर तर जवळपास 2 दशकं भारताची राजकीय प्रक्रिया ही जमातवादानं ग्रस्त झालेली अशा पद्धतीची होती. जमातवादाचं आणखीन एक कारण जे होतं ते म्हणजे हिंदू जमातवादी नेत्यांची धर्मांधताची आहे. म्हणजे मुसलमानांविषयी बऱ्याच वेळेला हिंदूंच्या मनामध्ये संशय निर्माण करणारी विधानं जी आहेत ती विधानं ही हिंदू नेत्यांनी केलेली आपल्याला दिसतील. आम्ही बहुसंख्य आहोत त्यामुळे आम्ही म्हणू त्या पद्धतीनं मुसलमानांनी इथे राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा, म्हणजे मुसलमानांनी भाडेकरूसारखं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची एक प्रकारची मानसिकता ही हिंदू नेत्यांनी नेते घडवताना आपल्याला साधारणतः दिसतात. काका हाथरसी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला सांगता येईल. मुसलमान हे आश्रित आहेत, त्यांनी लाचारानं किंवा पडखाऊपणानं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही हिंदू जमातवाद्यांची असलेली आपल्याला साधारणतः दिसते. आणि त्यामुळे मग जे म्हणजे काय म्हणायचं त्याला आपण हिंदू नेते जे असतात ते मुस्लिमांची मानसिकता ही आपल्या हिंदूंची मानसिकता ही अशा पद्धतीने घडवतात की त्यांना 4 बायका मग खंडीभर मुलं अशा पद्धतीनं लोकसंख्येचं विदारक चित्र जे आहे ते रंगवलं जातं. मग पुढच्या 50 वर्षामध्ये भारताचं इस्लामीकरण होईल अशी भीती दाखवली जाते आणि त्यातून मग हिंदूंचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला दिसतो. काही जमातवादी संघटना आहेत
की त्या क्षुल्लक कारणांवरनं दंगे करताना आपल्याला दिसतील. मशिदीवरनं वाद्य वाजवणं, गोहत्या, अशा सारखे जे विषय असतात त्या विषयांवरून लोकांची माथी भडकवली जातात आणि त्यातून मग आपली राजकीय स्वार्थ किंवा राजकीय हितसंबंध राखण्याचा प्रयत्न हा बराच वेळा केला जातो. आणि मुसलमानांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांची धार्मिक एकजूट जी आहे ही एकजूट बऱ्याच वेळेला राजकारणाचं ध्रुवीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरलेली आपल्याला साधारणतः दिसते. म्हणजे मुसलमानांजवळ मोगलकालीन परंपरा होत्या. रोजच्या सामुदायिक प्रार्थनेच्या ठरलेल्या वेळा, माणसामाणसातील विषमतेचं कमी प्रमाण, मुल्ला मौलवींची आखाऊ किंवा भावनिक ज्याला आपण म्हणतो ती भाषणं, साक्षरतेचं अल्प प्रमाण, या कारणांमुळं मुसलमानांच्या भावना ज्या असतात त्या चटकन चेतावल्या जातात आणि वेळोवेळी होणाऱ्या दंग्यांमुळे हिंदू आणि मुसलमानांमध्ये संशय निर्माण करण्याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूंनी होतो आणि असुरक्षिततेची जी भावना असते ती भावना त्यामुळे वाढीस लागलेली आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये मराठा महासंघ, हिंदू ऐक्य, पतित पावन संघटना, शिवसेना, अशा ह्या जमातवादी संघटना आहेत. तबलीग सारखी संघटना आहे, जमाते इस्लामी असेल, लष्कर ए तोयबा सारखी संघटना असेल, या सगळ्या जमातवादी संघटना, इस्लामिक स्वयंसेवक संघ असेल, म्हणजे अशा जमातवादी संघटना निर्माण होतात आणि त्या आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी मग हिंदू मुस्लिम यांना आपापल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसतो. आर्थिक स्पर्धा हे सुद्धा जमातवादाचं एक मुख्य कारण आहे असं आपल्याला म्हणता येईल. भिवंडी, मालेगाव किंवा इचलकरंजी सारख्या शहरांमधनं बहुसंख्य मालक, गिरण्यांचे आणि कामगार असे विभागणी झालेली साधारणतः आपल्याला काही वेळेला दिसेल. मग काही वेळेला मालक हिंदू असतो, कामगार मुस्लिम असतात, काही वेळेला मालक मुसलमान असतो, कामगार हिंदू असतात. मग त्यांचे जे संबंध असतात त्यातनं काही वितुष्टता निर्माण झाली की तो प्रश्न हा कामगार मालक एवढ्या पुरेसा न राहता तो संपूर्ण समाजाचा बनतो आणि मग नंतर राष्ट्राचा बनलेला सुद्धा आपल्याला दिसतो. म्हणजे आर्थिक स्पर्धा ही सुद्धा त्यातलं एक कारण आहे असं आपल्याला म्हणता नाही. शिक्षणाचा प्रसार किंवा शहरीकरण जे आहे त्या शहरीकरणामुळे सुद्धा जमातवादीकरण मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला दिसतं. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की शहरी भागांमध्ये जातीय दंगली होत होत्या, जमातवादी दंगली होत होत्या. आता हे लोण अगदी तालुका पातळीवरती निमशहरापासून ते अगदी शहरांपर्यंत, आपल्या गावांपर्यंत हे लोण पोहोचलेलं आपल्याला दिसतं. शहरांमध्ये आणि निमशहरांमुळे शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे. शिक्षणामुळे किंवा शिक्षकांमुळे किंवा वृत्तपत्रांमधल्या जातीय आणि धार्मिक अशा लिखाणामुळे सहिष्णुतेला तडा दिला जातो आणि त्यातून मग जमातवाद किंवा जातीय दंगे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती होत असलेले आपल्याला साधारणतः दिसतील. बेरोजगारी आणि वैफल्यता हे सुद्धा एक कारण आहे. 16 ते 30 वयोगटातली जी बेरोजगार मुलं असतात ती भावनिक आवाहनाला बळी पडतात आणि त्यातून म्हणजे एक प्रकारचं ध्रुवीकरण जे आहे ते राजकारणाचं होतं किंवा समाजाचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे लोकांना सांगताना आपण धर्मयुद्धासाठी तयार राहिलं पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता लोकांची केली जाते या संघटनांकडनं. म्हणजे तुम्ही बघा आत्तापर्यंत ज्यांनी आत्मघातकी हल्ले केलेले आहेत त्या सगळ्यांचं जर प्रोफाईल तपासलं तर त्यांना अशाच पद्धतीची शिकवणूक दिली गेलेली आहे की तू हे जे काम करणार आहेस त्या कामामुळे तुला स्वर्गप्राप्ती होईल वगैरे वगैरे. म्हणजे अशा कुठल्या तरी वेगळ्या कल्पनांच्या आहारी हे तरुण लोक जातात आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले मोठे शिकलेले म्हणजे तरुण डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, अशी लोकसुद्धा यामध्ये असलेली साधारणतः दिसतात. दारिद्र्य किंवा असुरक्षिततेची जी भावना आहे ती सुद्धा बऱ्याच वेळा जमातवादीकरणासाठी कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत ही सगळी जी कारणं आहेत या कारणामुळे राजकीय प्रक्रियेचं जमातवादीकरण होतं आणि त्यातून मग हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीचं राजकारण घडत असलेलं आपल्याला दिसतं. 1990 नंतर तर भारताच्या राजकारणामध्ये रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादानं एक वेगळं वळण घेतलं आणि राजकारणाचं ध्रुवीकरण घडवून आणलं. या ध्रुवीकरणामध्ये अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली सुद्धा. एक प्रकारची अस्थिरता जी होती ती भारताच्या राजकीय प्रक्रियेनं अनुभवली आणि त्यातून
म्हणजे भारतातलं राजकारण जे होतं हे गढूळ बनलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि आजही भारताचं राजकारण ह्या सगळ्या जमातवादाच्या फेऱ्यातनं बाहेर आलंय असं काही चित्र आपल्याला दिसत नाही. आजही हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीचं राजकारण होताना आपल्याला दिसतं. आजच म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पुढल्या काही दिवसांमध्ये. तिथलं प्रचाराचं वातावरण जर बघितलं तर ते अशाच पद्धतीचं धार्मिक ध्रुवीकरण करण्यावरतीच राजकीय पक्षांनी भर दिलेला आपल्याला साधारणतः दिसतो. प्रत्येक ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण होत असलेलं आपल्याला दिसेल आणि त्यातून आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याचं काम इथल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी, मग जे स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात त्यांनी सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळं भारतामध्ये धर्म आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे असं आपल्याला साधारणतः दिसतं. इथे आपण थांबू आणि नंतरच्या तासाला हिंदू जमातवाद आणि मुस्लिम जमातवाद नेमका कशा पद्धतीने निर्माण होतो त्याची चर्चा करू.